देवच पावला म्हणायचा. पांडुरंगा, देवानंच नुबसनी चांगली बुद्धी दिली म्हणायची. अशा माणसाची सावली बी न गा आपल्या घरावर. गंगे, चल आपण जाऊ आपल्या घरला. आता तुम्हासनी काय झालं जावई बापू? अरे सत्यावाला बरी करायची म्हणून आलो होतो नव. आता ते काय होणार आहे का? गंगूताय, सारखं सासरी जाणार जाणार म्हणून न ग. जाय तर जा. अरे अरे हे गंगे बाया. मयप्पा, ए मयप्पा, अरे पंच येत्यात. का काय झालं? आता ते तूच बघ. मी आपलं सांगायचं काम केलंय. बाळ्यानं काय गोंधळ केला का काय? नाही नाही, माझ्या बाळूनं काय बी नाही केलं. या बसा पच बसा. या, मला सांगावं धाडला असता तर मी आलो असतो. पंच, अय्यो, तू आला असतास की रे मय्यप्पा, पण तुझ्या बरोबर सगळ्या घरादाराला बोलवावं लागलं असतं की. जी समजलो नाही. पण त्यासनी समजून सांगावं लागेल तुम्हाला. अय्यो, म्हणजे सगळं विस्कटून सांगायचं. मय्यप्पा, काल आमच्याकडे पूजा होती, तुला ठाऊक होते का रे? वयजी तरी सुद्धा तू त्याच दिवशी तुझ्याकडे पूजा ठेवलीस, हे खरे का? वयजी पर ती आधीच ठरली होती. आमंत्रण असताना सुद्धा तू आला नाही समजा पूजेला, हे खरे का? जी नाही आलो. म्हणजे तुझी चूक तुला मान्य मय्यप्पा, हे खरे का? बोल मयप्पा. अरे असं गप बसून कसं चालल? आमची काय भी चूक नाही. बाळू, तू गप्प बस. पण हे म्हणतात तुमचं चुकलं म्हणून. बाळ्या, त्याच मनावर घेऊ नकाची. अय्यो बाळू, मला एवढेच सांग, तुझ्याकडे जेवायला कोण आले होते रे? मी नाही ओळखत त्यासनी. हा, म्हणजे बाहेरगावची माणसं असणार नाही का हिरप्पा? लहान पोरं होती, त्याचं काय एवढं घेऊन बसलाय? पण आमचं काय चुकलं हाय हे नाही सांगितलं तुम्ही. अय्यो, सांगावा तर लागणारच की. आमच्या घरी पूजा होती, मग तुमच्याकडे कसं येणार? अय्यो मयप्पा, तुझ्या घरातल्या बायकांना मध्ये 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 बोलायला सांगू नको बघा. सुंदरा, गंगे, गप्प बसा. त्यांनी का गा बसायचं? अय्यो, या गावात राहणार आणि माझ्या विरोधात वागणार, हे सहन करायला मी खुळा की काय रे बाळू? तुम्ही आमच्या मावद्याला आला नाहीसा, मग आम्ही तुम्हाला जा विचारला का? नाही नाही, तसं काय नाही जी. असंच आहे की रे मयप्पा. शेवटचं सांगतो बघ, आमची बरोबरी करायला गेलास तर वाळीत टाकीन.
हवं हे समत काय झालं म्हणायचं. आता काय उपयोग आहे? येळ निघून गेली सुंदरा. तरी मी सांगत होतो मावदाज करू नका. पर जावायचा मान कुठं आहे या घरात? इथं पुढं काय वाढून ठेवलेलं हाय आणि तुमचं काय मध्येच मानपानाचं? पर एक केवढ्याला पडला आता. वाईट टाकायचं म्हणतो या पंच. बाळ्या, हे समजा तुझ्या पैशाला आहे. त्या पंचाच्या तोंडाला लागायची काय गरज होती? हवं राहू द्याजी, निवडल समद. अरे पण हवं घाऊ गा त्रास करून घेऊ. ओ सासूबाई, वाईट टाकायची धमकी देऊन गेला हाय तो पंच. टाकू ती की मग. कावळी आणि कुत्री वराडली म्हणून आपल्या अंगाला टोचत नाही. हे पटलं आपल्याला. काय रे त्या? अशा कडक शब्दात बोलायला पाहिजे होतं त्या मायप्पाला. समजा गावानं वाईट टाकल्या बिगर सुधरायचं नाही तो बाळू. अरे तो मयप्पा समजतो काय रे स्वतःला? हा, माझ्याशी ह्या पंचाची बरोबरी करतो म्हणजे काय? पण एक कळलं नाही, पण तुमचा हुकूम मोडून यांच्या घरी मावद्याला कोण गेले? कळेल की रे, लवकरच कळेल. शोधल्याशिवाय सोडत नसतो बघ हा पंच. आणि एकदा का तो सापडला की त्याचं काय करतो बघ मी. पोटातलं खाल्लेलं बाहेर काढतात काय? अय्यो अय्यो, काही बोलतोस करे त्या? अरे खाल्लेलं नाही बघ, त्यालाच काढतो बघ गावाच्या बाहेर. जसा काढतात पायातून काटा. अरे घुसला की रे माझ्या पायात काटा. पंच, आता तुम्ही तोंडातून काटा नाव काढलं, बरोबर काटा घुसला तुम्हाला. आता काय खरं नाही तुमचं. किती बोलतोस रे तात्या? अरे कर की रे काहीतरी. वय वय भाईराप्पा, अरे या की रे. काटा रुतला पंचसनी. अरे बघत का बसल्या, काहीतरी घेऊन येत त्यांना उचलायला. चालता येत नाही त्यासनी. पण पाय कापा लागतो वाटतं तुमचा. अय्यो, अरे काय बोलतोस तात्या? अरे का उठलास माझ्या पायावर रे? अय्यो. ए आण, ठेव ठेव. बसा 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 बसा. हा दमन दमन. उचला रे. श्रीराम जय राम जय जय राम. अय्यो तात्या, अरे काय बोलतोस? जय राम श्रीराम जय जय राम. अरे जिवंत की रे मी? आताच गायला लागलास की रे? अय्यो, का उठलास रे जीवावर माझ्या? अय्यो देवाचं नाव उचला. अय्यो. दमन दमन. अय्यो, काटा घुसला पायात. बा, मग आता काय ठरवलं आहे? ठाव नाही. आगा वाईट टाकायची भाषा झाली म्हणजे लईच झालं की. गावकी म्हणल्यावर चालायचंच. त्यो पंच आणि ती अक्का असं आहेत. त्यांचं ऐकलं नाही की त्रास होतो त्यासनी. कुणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही त्यासनी. सुंदरा, मी काय सांगतो ते ध्यानात ठेव. बाळ्याला आवर घाल. ह्यामुळं माझ्या डोक्याला त्रास व्हायला नग. आयो, मैं बसून बसून कटाले हाय आता. अगं तुझंच काय, मी बी कटावलो हाय घरात बसू. गावच्या तालमीत जायचं आणि कुस्ती खेळायची. मग गंगे, लई बोलतीयस तू. मग मी आता काय करू? बाळू, भीमा. त्यासनी काय काम सांगतेस आता? हवं थांबा वाईस. काय काम करायचं आहे? काम नव, सत्यवाला घेऊन बाहेर जा आणि तिच्या संग खेळा. आता काय खेळायचं हिच्या संग? बाळू, अरे मामा आहेसा नव तिचं. जा बरं खेळा तिच्या संग. खेळताय ना व? आता आईनं सांगितले म्हटल्यावर काय करणार?
चल सत्यवा. जास्त लांब जाऊ न ग. यो यो महादेवा महालिंगराया यो मोडला किंवा माझ्या पायात काटा यो अयो तात्या. पंच तुम्ही तर असं वरडता की तुमच्या पायात काटा नाही भाला घुसला. अयो तात्या विनोद कसले करतोस रे. अरे वेदना असह्य झाल्या बघा मला. अय्यो अय्यो. अय्यो पण गेला कुठे होता तर म्हणते मी पायात काटा मोडायला. अहो अक्का असं कसं विचारता. आम्ही बाळूकडे नव्हतो गेलो का जा बी विचाराया. तो बाळूच काटा झालाय बघ सगळ्या गावाचा. अव्वा त्या बाळूकडे गेले की असंच काहीतरी होतं अप्पांना. अय्यो गुंडू हे तुला कळते रे पण तुझ्या अप्पांना कुठे कळते. म्हणूनच अव्वा आता मीच बघतो त्या बाळूकडे. पंच छोट मालक तर तुमच्यापेक्षा बी 2 पावलं पुढे आहेत. यांचे पाऊल नेहमी वाकडेच पडते मग घुसतो बघा यांच्या पायात काटा म्हणते मी. अय्यो वैजंता आता माझ्या हृदयाचे काटे बंद पडायच्या आधी कर की काहीतरी. पंच याच्यावर एकच जालीम औषध आहे. अय्यो आण की रे तात्या पटकन आण की रे बाबा. अक्का वाईच गुळाचा खडा घेऊन या बरं. अय्यो यो ही काय तोंड गोड करायची वेळ करे तात्या पोपटा. तुम्ही गप्प बसा काय करायचे ते आम्ही करतो. ते जाग गुळाचा खडा घेऊन ये. आणि निस्ता नको घेऊन येऊ असा इस्तवा सारखं लाल करून आण. अय्यो काय तुझा विचार रे तात्या. काही नाही वाईट चटका देतो तुमच्या काट्याला. अय्यो चटका माझा वैरी की काय रे तू. ए तात्या चटका गुळाचा चटका. अय्यो अक्का चटक्याला नाही म्हणतात. आणि मग पंचासनी धनुर्वाद झाला तर मग हेनरी आता लहान मुलासारखे करू नका म्हणते मी. ए, लहान मुल आण, आण, आण. अय्यो घेणार नाही बघा चटका मी गुळाचा. असा कसा घ्यावाच लागतो. हा अक्का धरा दोन्ही हात. जमलंय इल्ले बा धर पाय. दूर हो बघा खबरदार. मी सांगते ना धर पाय. आता बघा मी काय करतो. मला नुसतं लग्नाचं गाजर दाखवतात का मग मला किती चटके बसत असतील. आता बघा कसं चटका देतो. अय्यो तात्या काय बडबड करतोस रे स्वतःशीच. काही नाही गप पडा नाही तर तोंडाला बी द्यावं लागेल चटका. अय्यो तोंडाला चटका गुळाचा. अय्यो गुळाचा चटका तात्या. अरे दिलास की रे गुळाचा चटका. अय्यो यो गप्प बसा की हो गप्प बसा की हो. अय्यो महादेवा महालिंगराया त्या बाळ्यामुळं माझ्या मालकाची ही अवस्था झाली बघा. ते काही नाही तात्या आत्ताच्या आत्ता जा आणि त्या बाळ्याला जसाच्या तसा आण माझ्या समोर उभा कर बघ. हा होय नाहीतरी आता हेतलं काम झालंच आहे माझं. अय्यो तात्या तुझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या नरकात जातील बघ रे. दिला रे गुळाचा चटका. अव पहिलं लगीन तरी लावून द्या माझं म्हणजे पुढच्या पिढ्या होत्याल. अय्यो येतो अक्का. अय्यो यो लोक गुळ खातात मला चटका देतात. तू हिथं का थांबलो हाय? तुला खेळायचं आहे ना. पण हिथं काय खेळणार? तुला मी लाठी काठी शिकवतो. ते काय असते? म्हणजे लाठीनं युद्ध करायचं असतं या. असलं काय बी खेळायचं नाही मला. आता यो खेळतोय तर खेळ की मग म्हणतीस कट्टा येतोय म्हणून. राहून दे मग जाऊ घरला. नग नग खेळू. शिकवा मला लाठी काठी. भीमादा तुझी काठी देईल. देतो आणि मी काय बघत बसू आहे. भीमा मामा द्या ती काठी.
सत्यवा तुला यायला लागली बघ लाठी काठी. वय वय बाळू बघितलं का कोण आलंय ते? साखरेचा पोता आला या बघ. तू स्वतःला कोण समजतोस रे? बाळू हाय म्या बाळाप्पा. तुला काय वाटले सगळे घाबरतात की काय तुला? समद्यांचं ठावण हाय. तू घाबरतोस की नाही ते सांग. बघू का तुझ्याकडं? उगा मार खाशील. जा आपल्या घरला. एक दिवस नाही मारलं तुम्हाला लाठी काठीने तर नावाचा गुंडप्पा नाही. आमच्या बाळू मामांना असं का बोलतोयस तू? तू गप्प बस गा परी. नाव हाय तिला सत्यवा म्हण. तुझ्या आई बाने शिकवलं नाही का रे तुला? माझ्या आई वडिलांचं नाव नका घेऊस बाळू. ए बाळू गप बस. उगा तंट्या न ग. घरच्याशी नाही आवडायचं. नाना जमते तरी काही वजे उचलायला. उगा कशाला या वयात काम करतायसा? काम नाही केलं तर खाणार काय रे बाबा? हे राहू द्या इथं. घरला पोहोचवतो म्या. राहू दे बाबा. भीमा दादा ते काठी इकडे. आम्ही पोत उचलत होतो. हात लावाय का नाही आलास? हे असली काम मी नाही करत. का दुखतोय वय हात पाय? हो माझे हात पाय दुखतात. तू मसनी तरच होत. इथं लोकांच्या पोटाला पीळ पडतोय. ते दिसत नाही तुझ्या आयानं बाला? ए तू गबास बाळू. तुम्ही पुण्यांदा भांडायला लागला. मला काय बी खायला मिळत नाही. जाते म्या. बाळू घरला गेल्यावर आहे तुझ्या बालन. आय किती दिवसांनी घरात कलकल नाही बघ. बरं झालं ती गबी खेळायला गेली बाहेर. अरे घरात बसून बसून कटाळली होती. वय बाळू संघ पहिल्यांदाच बाहेर गेली सत्यवा. आता खेळून खेळून दमत्याल आणि सांच्याला येत्याल बघ घरला. पर बाळू भीमा काळजी घेत्याल नव सत्यवाची. जावय बापू एक सांगतो, किती बी वांड असली माझी पोरं तरी सत्यवाला एकली सोडायची नाही. हा सत्यावाला बी घरची आठवण नाही राहिली बघ. घरला जायचंच नाही म्हणती ती. अगं राहू दे की मग. तशी बी काय घाई हाय. नग नग उद्याच्याला जातो आम्ही. काय जावय बापू राहा की अजून. भरलेलं घर बरं वाटतंय. अरे बा बायको सुखात हाय ते बघवत नाही तेसनी. गंगे हाय का गंगे? मला माइंद काम पडली आहेत तिथं. जायचं म्हणजे जायचं. आय चल आपल्या घरला. मला नाही राहायचं इथं. काय ग काय झालं? बाळू मामा भांडत बसल्यात. पर कुणाशी भांडतोय हा? त्या गुंडप्पाशी. या म्या म्हणत होतो तसंच झालं की. माझ्याशी खेळलं बी नाही ते. काय रे भीमा काय म्हणते आई? तो गुंडप्पा भांडायला आला. त्यात बाळूची काही चूक? हा भाऊ बरोबर भावाची बाजू घेतोय. हा आय चल ना आपण आपल्या घरला जाऊया. मला इथं लई खटा आला आहे. सुंदरा सांग आता काय करायचं ते. आय म्या घेते सामानाचे बांधाबांध कराय. नाही मी अभि चांगली महिनाभर आपाच्या वाडीला जाऊन राहते. मला बी नाही राहायचं इथं. तू मस्ती काय करायचं ते करा. या येतो बाळाला बघून. म्या बी येतो संग तर होईलीची बांधाबांध. आजे बाळू मामासनी चांगली शिक्षा कर.